भेट देऊन आपल्याला जो की आपल्याच माणसाला आपलं कळतं दुःख आणि त्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य केल्या की जिल्हाधिकारी आहेत त्यांनीच सर्व मागण्यांचा आमचा इथं पुढाकार घ्यावा अशी आम्ही सर्व आपण फॉर्म भरायचा आहे काय सांगायची हो बरोबर आहे जाऊन आलो ना आम्ही 2 तास बसलो कॉलला कॉलिंग करून तुमचा मित्र दादा या ठिकाणी आपण आज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले काय आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही सर्वजण या गावातल्या आणि या गावातले शेतकरी जर कुठे उपोषणाला बसण्याची वेळ आली असेल तर त्यांच्या सगळ्या भावना जाणून घेणे आमचं काम आहे आणि विषय तितका गंभीर आहे. म्हणजे जो रिंग रोड जो सिंहस्थासाठी बनला जातो त्याच्या नावाखाली आधी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आधिपत्याखाली असलेलं MSRDC जे खातं होतं त्यातून मोराश नावाच्या कंपनीची अलाइनमेंट केली ती काही महिन्यात बदलून टाकली आणि ती कोणासाठी बदलली आमचा खरा प्रश्न आहे. कारण ती अलाइनमेंट इथं बसलेल्या सगळ्यांना मान्य होती. त्या अलाइनमेंटमध्ये शासनाचे पैसे कमी जात होते, त्या अलाइनमेंटमध्ये कुठलेही घरं बाधित होत नव्हते. हे सगळं होत असताना केवळ काही लोक डोळ्यासमोर ठेवून ही अलाइनमेंट बदलली असा सगळ्यांचा आरोप आहे. दुसरा विषय, यांना ज्या पद्धतीनं मोबदला द्यायला पाहिजे तो कुठं दिला जात नाही आहे आणि कुठंतरी अशा पद्धतीची जी भावना आहे यांच्या मनात की आमच्यावर अन्याय होतोय त्याला तोंड फोडण्यासाठी मला वाटतं की मागच्या वेळेस माननीय आमचे जे संपर्क मंत्री उदय सामंत साहेब हे सुद्धा त्यांना भेट द्यायला आले आणि त्यामुळे उदय सामंत साहेबांचाच आम्हाला निर्देश आहे आपण जाऊन त्यांना भेटा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे या संदर्भातलं निवेदन आम्ही घेऊन जाणार आहोत, यांची बाजू आम्ही मांडणार आहोत. मला वाटतं विषय अत्यंत छोटा आहे, विषय काय खूप मोठा नाही आहे, परंतु यामुळे अनेक घरं विस्थापित होणार असतील, अनेक शेतकरी देशोधडीला लागणार असतील तर ते चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब अत्यंत संवेदनशील आहेत. माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आमच्या स्थानिकांचा प्रश्न मिटावा एवढीच आमची इच्छा आहे. आज रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा अन्नत्यागाचा 5वा दिवस आहे. बळीराजाला जर 5 दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव या राज्याचं कोणतंच नाही. आम्ही कोणत्या मंत्र्याला सत्तेतून काढा किंवा त्याचं बरखास्त करा याच्यासाठी आंदोलनाला बसलेलो नाही. तर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जी जमीन आहे, जी आपण विकासाच्या नावाखाली लुबाडत आहात, ज्या जमिनीला योग्य मोबदला देत नाही, ज्या जमिनीची योग्य अलाइनमेंट करत नाही, ज्या जमिनीची जिरायती बागायती दर निश्चित करत नाही, आम्ही मागितलंय काय? आमच्या हक्काचं तुमच्याकडे मागतोय. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आपल्या दोघांवरही शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे, परंतु शासनाचे खालचे पदाधिकारी हे सगळे गौड बंगाल करताय, आपली दिशाभूल करत असल्यामुळे आज आमची तुमची भेट होण्यासाठी एवढा विलंब लागतोय. हा कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये जर मुख्यमंत्री परवाच बोलले का मी शेतकरी आहे, आपण शेतकरी आहात, तर मग माझ्यासारख्या शेतकऱ्याला एवढे शेतकरी 5 दिवस या ठिकाणी घेऊन बसायची वेळ येते कशी? आमदार गिरीश भाऊ महाजन आपण सुद्धा एक संकटमोचक म्हणून स्वतःला त्या ठिकाणी समजतात. आपण सुद्धा या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून शहरात 2 दिवसापासून आहात. आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? आम्ही आमच्या विरोधात, तुमच्या विरोधात नाहीये, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय ते फक्त समजून घ्या एवढीच आमची अपेक्षा आहे. जोपर्यंत आम्हाला या मागणीच्या संदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आत्ताच अजयदादा बोरस्ते आणि विलासअण्णा शिंदे हे दोन्ही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेत. त्यांनी सामंत साहेबांचा निरोप आम्हाला या ठिकाणी सांगितला. लवकरच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत आणि त्या माध्यमातून हा प्रश्न सोडवणार आहे.
बघा, आम्ही सत्तेशीच भांडतो. आम्ही काही इथं विरोधक आणि सत्ता हा काही प्रश्न नाही आहे. जो सत्तेत असतो त्याच्याकडे न्याय मागायचा असतो. या वृत्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी बसलो. आम्हाला आमचा न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. अण्णा या ठिकाणी आज आंदोलन करण्यात येत आहे. पाचवा दिवस आहे अण्णा त्या उपोषणाचा. आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आला काय? नाशिक शहराच्या लगत जो काही रिंग रोड होतो आहे, या रिंग रोडमध्ये बाधित होणारे जे काही शेतकऱ्यांचे जमिनी आहेत, त्याचे मालक जे काही शेतकरी आहेत, त्यांना या बऱ्याच दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. विकासाला कुणाचाही विरोध नाही आहे, परंतु विकास होत असताना एकतर या शेतकऱ्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर पूर्वीच्या जमिनी आणि आत्ताच्या जमिनी याच्यात फार फरक पडलेला आहे. पूर्वी एकरांनी हेक्टरीने जमिनी होत्या, परिवार वाढत गेले आणि त्या जमिनी आता गुंठ्यांवरती आलेल्या आहेत. असं असताना हा रिंग रोड होत आहे. रिंग रोड होत असताना विकासाला कोणाचाही विरोध नाही आहे, परंतु ह्या रिंग रोडची जर आपण व्याप्ती बघितली तर मला असं वाटतं हा रिंग रोड होत असताना याच्यामध्ये बिल्डर धार्जिना याच्यामध्ये फार मोठ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. हा रिंग रोड आहे की बिल्डरांसाठी घातलेला घाट आहे, अशा सुद्धा गोष्टी याच्यामध्ये पुरावे आहेत. आणि असं असताना हा रिंग रोड होत असताना हे काही बाधित होणारे काही शेतकऱ्यांचे घरं असतील, विहिरी असतील आणि त्याची अलाइनमेंट बदलण्यात आलेली आहे. पूर्वीची अलाइनमेंट ही वेगळ्या पद्धतीने होती, ती सगळ्यांना ही मान्य होती, परंतु कालांतराने याची अलाइनमेंट ही बदललेली आहे. अलाइनमेंट बदलल्यामुळे या अगदी थोड्या थोड्या जमिनी असलेले शेतकरी आहे, या सगळ्या जमिनी याच्यामध्ये यांचे घरं आणि गोठे विहिरी ह्या बाधित होणार आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरती फार मोठा हा त्रास होणार आहे किंवा संकट येणार आहे आणि हे कमी व्हावं आणि ह्या रिंग रोडची पूर्वीची अलाइनमेंट या ठिकाणी पूर्ववत व्हावी अशी ही मागणी आहे. त्याकरता छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी या ठिकाणी हे उपोषण आज 5वा दिवस सुरू आहे. आणि म्हणून मी असेल, अजयजी बोरस्ते असतील, आम्ही सुद्धा शेतकरी परिवारातले आहोत. आमची सुद्धा जबाबदारी आहे म्हणून आम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी या उपोषण आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत. यांच्या ज्या मागण्या आहेत, यांच्या ज्या काही भावना आहेत, या सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत आम्ही लवकरच पोहोचवणार आहोत आणि नक्कीच विनंती करणार आहोत नाशिककरांच्या वतीने की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन तर संबंधित विभागाला जिथं अधिकाऱ्यांना तसे आणि संबंधित डिपार्टमेंटला तसे आदेश द्यावे अशी सुद्धा विनंती करणार आहोत.